मी गावातील चौधरीच्या घरी मोलकरीण होते. तो चौधरी सुंदर मुली बघून त्यांच्याशी लग्न करायचा आणि बेडवर जाताना आपला उंट बरोबर घेऊन जायचा आणि मग सगळ्या वाड्यात मुलीच्या किंचाळण्याचा आवाज घुमायचा. मी पण खूप सुंदर होते. एकदा त्या चौधरीसमोर माझा घोंगट पडला आणि मग तो आणि त्याचा उंट मला सोबत घेऊन खोलीत गेले. रात्रीचा काळोख सर्वत्र पसरला होता. मी या उष्ण वातावरणात वाळवंटात आंधळेपणाने अणवाणी धावत होते. माझे बालपण या वाळवंटातच गेले असले तरी या वाळवंटी भागात एक गाव होतं, जिथली मी रहिवासी होते. वाळवंटी भागात उष्णता खूप तीव्र असते. रात्री पण उष्णता असते. ते अत्यंत उष्ण आणि दमट होते, परंतु मला सामोरे जावे लागलेल्या भयानक परिणामांची पर्वा नव्हती. त्या चौधरी आणि त्याच्या तोंडून माझी इज्जत वाचवण्यासाठी माझ्याकडे आजची रात्र होती. म्हणूनच मला हे लांबचे वाळवंट लवकरात लवकर पार करायचे होते. नाहीतर त्या माणसाने मला कुठेही सोडलं नसतं. त्याच्याकडे बघूनच मला भीती वाटली. त्याचे डोळे लाल होते आणि त्याचे डोळे इतके धोकादायक होते की त्याच्या नजरेने माझ्या शरीराला चावा घेतल्यासारखे वाटत होते. तो इतका कणखर आणि बलवान होता की त्याची तब्येत बघूनच मी थरथर कापायचे. त्याची उंची सुमारे 6 फूट होती आणि त्याचे शरीर सुदृढ होते. तो माणसासारखा कमी आणि देवासारखा जास्त दिसत होता. तो ज्या मुलीकडे बघायचा आणि त्याच्या नजरेच्या तीव्रतेने ती मुलगी थरथर कापायची. ज्या मुलीवर त्याची नजर पडायची तो तिच्या वासनेमुळे तिला सोडायचं नाही. तर या व्यक्तीने माझ्यासाठी लग्नाचा निरोप पाठवला होता आणि त्याचा मेसेज हा आमच्या भागात आदेशाचा विषय होता. त्याची आज्ञा नाकारणे कोणालाही शक्य नव्हते आणि मी त्याच्याशी काही केले असते तरी मी त्या माणसाच्या हट्टीपणाचं केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर त्याच्या विक्षिप्त कृत्यांची देखील वस्तू बनले असते आणि या विचाराने मला हादरवून सोडले. मृत्यू माझ्यासाठी सोपा होता, पण त्या माणसाचा स्वीकार करणे फार कठीण होते. मला आणि प्रत्येक मुलीला त्याच्याशी लग्न करण्याची भीती वाटत होती, कारण तो लग्नाच्या पहिल्या रात्री तो त्याच्या सर्वात लाडक्या उंटाला त्याच्या खोलीत घेऊन जायचा आणि मग त्याच्या वधूच्या किंचाळण्याचा आवाज संपूर्ण हवेलीत गुंजत असे. त्या गावात मी एकटीच सुंदर मुलगी होते, कारण उन्हाच्या कडकडाटात जेव्हा आम्ही लोखंडी पाण्याची भांडी लेवलवर भरून वाळवंटातील तप्त वाळूत पाणी आणायचो तेव्हा माझा रंग खोल सावलीने वाचला होता. आमच्या गावातील लोकांचा रंग गडद होता, पण मी कुणावर गेले होते ते मला माहीत नाही. कडक उन्हात आणि उष्णतेतही गोरा दिसणारा माझा गोरा रंग माझ्यासाठी जीवाचा विषय झाला होता. वर माझ्या गरिबीने मला चौधरीचे लक्ष बनवले होते. जून महिना येताच कालव्यातील पाणी आटू लागले. उपासमारीची वेळ आली की गावकरी चौधरीच्या वाड्याकडे वळायचे, कारण या ठिकाणी कठीण काळात लोक आम्हाला अन्नधान्य आणि पाणी पुरवू शकत होते आणि त्या बदल्यात त्यांना जे पाहिजे ते वसूल करायचे. मग ती बाई कोणाची तरी बायको असो किंवा मुलगी. कुणाला कुमारी मुलगी असली तरी ते कोणी नाकारू शकत नाही. हा असा कसला जुलूम होता की ज्याच्यावर कोणताही खटला नाही, कायद्याचे पालन झाले नाही आणि कायद्याचे पालन कोणी केले नाही. माझी आई चौधरीच्या घरी मोलकरीण होती. आम्ही मोठे सुती नक्षीदार कुर्ते घालायचो. डझनभर बांगड्या आमच्या हातात नेहमी असायच्या. काळ्या मनगटात पुष्कळ बांगड्या, पायात जाड पायघोळ आणि नाकात जाड लवंगा असायच्या. हा आमचा मेकअप होता, जो आम्ही स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर करायचो. पण जेव्हाही आम्ही बाहेर पडायचो तेव्हा स्वतःला लपवण्यासाठी मोठा बुरका काढून घ्यायचो, कारण आम्हाला माहीत होते की आमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे काय त्रास होऊ शकतो. माझी आई त्या वयोगटातील होती. ती क्वचितच स्वतःला लपवत असे. ती चौधरीच्या वाड्यात बेफिकीरपणे जात असे, कारण तिला चौधरीची भीती नव्हती. पण माझी आई काही दिवसापासून आजारी होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. त्यामुळे तिच्याऐवजी मला चौधरीच्या घरी कामाला जावे लागले. माझी आई खूप अस्वस्थ होती, कारण माझा रंग माझ्या आईसारखा अजिबात नव्हता. मी खूप सुंदर होते, म्हणूनच चौधरीच्या घरी बुरख्याची विषयी काळजी घेण्यास आई मला वारंवार सांगत होती. बुरखा थोडाही आकुंचित होऊ नये. मी एक निश्चित 17 वर्षाची मुलगी होते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे माझे पालनपोषण लाडातच झाले. मला या पद्धतीने आईचा अर्थ कळला नाही. आईने ज्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण माझी थोडीशी चूक मला मृत्यूपेक्षा वाईट जीवन जगण्यास भाग पडेल हे मला माहीत नव्हते. मी माझा चेहरा लपवून चौधरीच्या घरी पोहोचले. चौकीदारासमोर मी माझ्या आईचे नाव घेतले आणि सांगितले की मी कलावतीची मुलगी आहे. ती आजारी आहे, त्यामुळे त्यांच्या जागी मी कामाला येईन. चौकीदार एक तरुण मुलगा होता. त्याने मला सांगितले की तुझा चेहरा दाखवल्याशिवाय तुला परवानगी मिळू शकत नाही. मी तुझा चेहरा दाखवल्यावरच तुला आत जाऊ देईल. मी म्हणाले की माझ्या आईने मला सक्त मनाई केली आहे की तुझे तोंड कोणाला दाखवू नकोस. तो सांगू लागला की मलाही इथल्या चौधरीचे आदेश आहेत की कोणत्याही महिलेला तिचा चेहरा न पाहता आत येऊ देऊ नकोस. मला कसं कळणार तू स्त्री आहेस की स्त्रीच्या वेशात बुरख्याआड लपलेला पुरुष? त्या तरुणाच्या बोलण्याचा मला प्रचंड राग आला. मी रागाने माझा घुंगट त्या मुलासमोर काढला.
मला बघून तो काही क्षण बोलायचं थांबला, कदाचित माझ्याकडे पाहून. पण नंतर त्याने लवकरच खाली पाहिले. पटकन माझा घुंगट पुन्हा माझ्यावर पडला. तो म्हणाला, पुढे जा. मी आत गेले. माझी आई हे घर स्वच्छ करायची आणि त्यांच्या उंटांनाही खायला घालायची. माझेही तेच काम होते. मी माझ्या स्वतःच्या घराशिवाय इथे याआधी कोणाच्याही घरात काम केले नव्हते आणि ते एका वाड्यासारखे घर होते. त्यात मोठ्या खोल्या होत्या. मी एक दिवसातच थकले होते. मी कष्टातून मोकळी झाले असतानाच एक मोलकरीण आली आणि मला जाऊन उंटांना चारायला सांगितले. मी उंटाच्या तबेल्यात गेले, कारण हा परिसर वाळवंटी प्रदेश होता. त्यामुळे जेव्हा कधी लांबचा प्रवास असेल तेव्हा उंटावरच स्वार व्हायचे. मी तिथे गेले. सर्व उंटांना चारा आणि पाणी दिले, पण त्यांच्यामध्ये एक उंट अलगद उभा होता. सर्व उंटांमध्ये त्या उंटाचे आरोग्य पाहण्यासारखे होते आणि त्याचे सौंदर्य देखील इतर सर्वांपेक्षा वेगळे होते. मी सुद्धा चारा ठेवायला त्याच्याकडे गेले, पण तो उठल्यावर फारच उचकटला होता. त्याने पायाने चाऱ्याचे भांडे मागे ढकलले. मला खूप आश्चर्य वाटले की त्याने जेवण परत का ठेवलं, का खाल्लं नाही. काही वेळाने मोलकरीण तिथे आली. मला बघून ती ओरडली, अरे मुली, तू त्या उंटाजवळ काय करतेस? हा चौधरी साहेबांचा खास उंट आहे. प्रत्येकाच्या हातचा चारा खात नाही. त्याला स्त्रीच्या हातून खाण्याची सवय आहे आणि तेही सुंदर स्त्रीच्या हातून. ही गोष्ट मला खूप विचित्र वाटली. उंटाला असं कसं कळू शकतं की ती स्त्री सुंदर आहे की कुरूप? कोणाच्या हातून अन्न मिळतं हे त्याला कसं समजू शकतं? तेवढ्यात एक सुंदर स्त्री तिथे आली आणि तिने आपल्या तळहातावर अन्न ठेवल्यावर त्या उंटाने खायला सुरुवात केली. मी पुन्हा त्या बाईकडे पुन्हा पुन्हा बघत होते. मी काही क्षण आश्चर्याने पाहत राहिले, कारण उंट देखील सुंदरपणे प्रभावित झाले होते. माझ्यासाठी हा एक नवीन खुलासा होता. दुसऱ्या दिवशी मी कामावर आले तेव्हा चौकीदार सर्व पाहुण्यांची काळजी घेत त्यांना आत पाठवत होता. पण जेव्हा मी त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्याने मला न बघता आत जाण्याचा मार्ग दिला. मी त्याच्याजवळ जाऊन उभी राहिले. मी म्हणाले, आज तू चेहरा दाखवायला सांगणार नाहीस का? मी कोण आहे? तो म्हणाला, नाही, मी तुला सांगणार नाही, आज जा. त्याचे शब्द माझ्याकडून कठोर नव्हते. तो खूप प्रेमाने बोलत होता. मी म्हणाले, तू मला का नाही पाहत? तर तो म्हणू लागला की जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला रात्रभर झोप आली नाही. आज बघितले तर काय होईल कुणास ठाऊक. आता तू आज जा, पण चेहऱ्यावरून घुंगट काढू नकोस, थोडेही सरकू देऊ नकोस. चौधरी अतिशय धोकादायक आहे. तो असे का म्हणाला हे मला माहीत नाही. त्याचे बोलणे ऐकून मी नक्कीच घाबरले. मी आत गेले. काम संपल्यावर मी उंटानं चारायला गेली तेव्हा मला कळले की ती सुंदर स्त्री आजारी आहे. त्यामुळे चौधरीच्या उंटाला चारायला येऊ शकली नाही आणि तो उंट काल रात्रीपासून उपाशी होता. कोणाच्या हातचं चारा खात नाही. चौधरीच्या हातचे अन्नही खाल्ले नाही. तो प्रयत्न करून गेला होता. बाकी सर्व उंटांसमोर चारा टाकून मी वळायला लागले आणि मला वाटले की उंट भुकेला असेल. माझे काम संपले होते, पण मग मला वाटले की बिचारा उंट भुकेला आहे आणि मी पण सुंदर आहे. मी त्याला तोंड टाकून का खाऊ घालू नये? मी एखादे चांगले काम करण्याचा विचार करत होते, पण मला हे माहीत नव्हते की या गोष्टीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हसायला आवडणाऱ्या पुरुषांबद्दल आणि सौंदर्याची आवड असलेल्या स्त्रियांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, पण त्या उंटाला प्राणी असूनसुद्धा सौंदर्याची आवड होती. मी मागे वळून उंटाच्या समोर उभी राहिले आणि बुरख्यात लपवलेला माझा चेहरा त्याला दाखवला. काही वेळ उंट माझ्याकडे बघतच राहिला. मग मी त्याला हाताने खायला घालायला सुरुवात केली. त्यामुळे तो आरामात जेवू लागला. त्यावेळी मला खूप आनंद झाला. उंट पोटभर जेवला. त्याला खाऊ घातल्यावर मी चेहरा लपवला आणि तिथून परत आले. पण त्या दिवसापासूनच माझी परीक्षा सुरू झाली होती. मी घरी गेले. हा क्रम काही दिवस चालू राहिला. आता उंट माझ्याशी खूप मैत्रीपूर्ण झाला होता. बाई बरी होऊन परत आली तेव्हाही उंट तिच्या हाताऐवजी माझ्या हातातील अन्न खात राहिला. आता मी त्या उंटाच्या कमरेला हाताने मिठी मारायचे. उंटाने माझ्या हातचे अन्न खाल्ले की तो माझ्याकडे बघतच राहायचा. त्याच्या शैलीच्या बाबतीत तो माझ्यापेक्षा माझ्यासारखाच आहे. माझ्याशिवाय तो कुणाला हातही लावू देत नव्हता. त्यामुळे आता मीच त्याची काळजी घ्यायला लागले होते आणि पलीकडचा तरुण पहारेकरी विनोद माझ्याकडे पाहू लागला. प्रत्येक वेळी तो अर्थपूर्ण शब्द बोलत असे. ते माझ्या हृदयाचा ठोका चुकवण्यासाठी पुरेसे होते. तो मला सांगायचा की तू चंद्रासारखी आहेस. स्वतःला झाकून ठेव. कधीतरी पेरूने भरलेली पिशवी माझ्या हातात द्यायचा. बागेतून काढून आणले आहे, तू ठेवू शकतेस. आजवर मी फक्त चौधरीबद्दल ऐकले होते. मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. पण एकदा मी हॉलमध्ये ठेवलेली काचेची फुलदाणी साफ करत असताना पहिल्यांदा चौधरीचा कडक आवाज ऐकला. बुरख्याच्या मागून चौधरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. एक मुलगी होती. त्याने त्या मुलीचे मनगट पकडले, तिला ओढले आणि तिला आत हॉलमध्ये फेकले. ती मुलगी गडद रंगाची होती, पण सुंदर नयन नक्षाची होती आणि अनियंत्रितपणे रडत होती. चौधरीचे प्राण्यासारखे वागणे पाहून माझ्या हृदयाची धडधड सुटली. भीतीने मी कापत होतो. त्या मुलीला हॉलमध्ये ढकलून दिल्यावर तो गर्जना करत म्हणाला, कदाचित तो मला माझी आई समजला असेल, आणि म्हणाला, कलावती, या मुलीला माझ्या खोलीत सोड. मी तिला तोंड दाखवायलाही सोडणार नाही. आवाज असो वा सिंहाची गर्जना, शब्द असो
वा, मृत्यूचा संदेश. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे हरवून गेले होते. हे ऐकून ती मुलगीही निराशेने चौधरीच्या पाया पडली आणि ढसाढसा रडू लागला. चौधरी साहेब, मला माफ करा, मला सोडून द्या. माझे मूल काही महिन्याचे आहे. तो माझ्याशिवाय रडत रडत मरेल. मला माफ करा, असे ती बाई वेदनेने म्हणाली. पण चौधरी स्वतः तिचे केस धरून तिला खोलीत घेऊन गेले. संपूर्ण हवेलीत आरडाओरडा झाला. ती पुन्हा पुन्हा तिच्या सन्मानाची आणि आयुष्याची भीक मागत होती. त्या माणसाचा हा क्रूरपणा मी पहिल्यांदाच पाहिला होता. माझी अशी अवस्था झाली होती की हे ऐकून मी थरथरत होते. तिथून पळत मी घर गाठले. तो तरुण चौकीदारही अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत उभा होता. मी बाहेर पडेपर्यंत त्या मुलीच्या किंचाळण्याचे आवाज येत होते. मी इतकी व्याकुळ झाले की मी त्या तरुणाला टक्कर दिली. मला बघून तो आणखीनच चिडला. तो म्हणाला, संपदा, तुला काय झाले? माझी अवस्था अशी झाली होती की तोंडातून शब्दच निघत नव्हते. मला बाहेर जायचे आहे. माझी अवस्था पाहून त्याने सोबत उभ्या असलेल्या दुसऱ्या चौकीदाराला सांगितले की तोही काल रात्रीपासून तिथे ड्युटी देत असल्याने त्याच्या घरी जात आहे. त्या दुसऱ्या चौकीदारानेही त्याला काय सांगितले कुणास ठाऊक. तो फक्त माझ्यासोबत बाहेर आला. अस्ताव्यस्तपणामुळे माझी चादर थोडी घसरली होती, पण चेहरा झाकलेला होता. सर्वप्रथमच तू पाहिले आहेस, म्हणूनच तुझी अवस्था खूप वाईट आहे. चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो, नाहीतर भीतीमुळे तू मध्येच बेशुद्ध पडशील. मी म्हणाले की मी यापुढे कधीच जाणार नाही. ती बाई रडत होती आणि पण चौधरीला तिची दया आली नाही. मला कळत नाही का मी रडायला लागले. मला त्या बाईच्या वेदना आणि रडणे सहन होत नव्हते. माझे मन खूप अस्वस्थ होते. तळमळ होती. माणूस किती दगड हृदयाचा प्राणी होता. मी कितीतरी वेळ रडत राहिले. तो तरुण माझ्यासोबत अगदी शांतपणे चालत होता. तेव्हा तो म्हणाला, संपदा, तुझे रडणे बंद कर. मला आता तुझे रडणे सहन होत नाही. त्याच्या सांगण्यावरून मी स्वतःला रडायचं थांबवलं. मी म्हणाले, मला हे सर्व पाहवत नाही. तो म्हणाला, त्या दगड हृदयाच्या चौधरीने तिच्याशी लग्न केले आहे. त्याचे तिच्यासोबत समाधान झाले तर तो तिला तिच्या पतीकडे परत पाठवेल. पण तो आणि त्याचा उंट मिळून त्या बाईशी ज्या प्रकारे वागतो त्याचं काय? त्या चौधरी आणि त्या उंटाबद्दल त्याचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणाला, हो, त्या चौधरीला 2 बायका आहेत. तो अधूनमधून त्यांच्याकडे जातो आणि उंट सोबत घेऊन जातो. त्या दिवशी त्या बायकांच्या किंकाळ्या ऐकून हवेलीचे दरवाजे आणि भिंतीही हादरतात. ही गोष्ट माझ्यासाठीही विचित्र होती. तो म्हणू लागला की संपदा, तू खूप गोड आणि सुंदर आहेस, पण स्वतःला सांभाळ. सुंदर स्त्री ही या चौधरी आणि त्याच्या उंटाची कमजोरी आहे. या दोघांनीही आजपर्यंत सुंदर स्त्री सोडली नाही, म्हणून त्यांच्यासमोर स्वतःला कधीच दाखवू नकोस. खरं सांगू, जोपर्यंत तू हवेलीत आहेस तोपर्यंत माझा जीव या हवेलीत अडकून राहील. चौधरी तुला पाहतील अशी भीती मनात आहे. त्याचे बोलणे ऐकून मी म्हणाले की मला घाबरू नकोस. आता मी इतकी सुंदर नाही आहे. मी स्वतःला खोटा दिलासा होता, नाहीतर मला ते चांगलंच माहीत होतं की मी खूप सुंदर आहे. तो म्हणाला, मी नुकतीच तुमची झलक पाहिली. एक झलक पाहिली होती. मला तुमच्याबद्दल स्वप्ने पडू लागली आहेत. मी अनेक रात्र जागून काढल्या आहेत. त्या मुलाने माझे कौतुक केले तेव्हा मला वाईट वाटले नाही. मी हसायला लागले आणि विषय बदलला. माझ्याकडे येत तो मला म्हणाला, माझे ऐक, मी काही दिवसांनी माझ्या आईला तुझ्या घरी पाठवतो. मी म्हणाले, का? तर तो हसायला लागला आणि म्हणाला की ते तुला माझी आई स्वतः सांगेल. असे सांगून तो घरी आला होता आणि निघून गेला होता. मी माझ्या घरी आले. घरी येऊन सर्व हकीकत आईला सांगितली. आई खूप खोकत होती. ती म्हणाली की मी बरी झाले तर तुला कधीच हवेलीत जाऊ देणार नाही. पण आईलाही कळले नाही की माझे दुर्दैव माझ्या हाताने लिहून घेतले आहे. आता त्याला फक्त माझ्या हातची सवय झाली होती. काही दिवसांनी त्या चौकीदाराचे विनोदचे नाते माझ्याकडे आले. त्याने चांगली कमाई केली होती, त्यामुळे आईबाबांना या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता. म्हणूनच मी मोठ्या आनंदाने विनोदच्या नावाची अंगठी घातली. त्यानंतर मी हवेलीत गेल्यावर त्याला दारात उभे असलेले पाहून लाजून हसू लागले. मी आत जाऊ लागले तेव्हा तो माझ्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, संपदा, तुझा चेहरा दाखव. मी म्हणाले, आज तू असं का बोलायला लागलास? आता तो माझा हक्क झाला आहे. त्याच्या बोलण्यावर माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी त्याला मागे ढकलले आणि हसत हसत आत गेले आणि वेगवान पावलांनी हवेलीकडे चालले होते. पण माझी नजर पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जात होती, ज्याच्या डोळ्यात प्रेमाचे दिवे फक्त आणि फक्त माझ्यासाठी जळत होते. त्याच्याकडे बघून मी वळून हसत होते. मी नुकतेच मागे वळून विनोदकडे पाहत होते तेव्हा अचानक मला कुणाची तरी धडक बसली. माझ्या पाठीमागे सर्व काही बघत मी त्या माणसाशी खूप वाईटरित्या आदळले आणि माझा तोल गेला. मी जमिनीवर पडण्याआधीच त्याच्या मिठीत होते. माझा घोंगटही जमिनीवर पडला होता. समोर बघितल्यावर माझा जीव थरथर कापला. तो चौधरीच होता, ज्याच्याशी मी टक्कर दिली होती आणि या क्षणी तो मला आपल्या हातात धरून माझ्याकडे पाहत होता. जणू काही त्याचे भान हरपले होते. त्याला पाहून माझेही भान हरपले. आता त्याची नजर माझ्या चेहऱ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती.
काहीशा तीव्रतेने माझा चेहरा आगीसारखा जळू लागला. मी पटकन उभी राहिले आणि स्वतःला त्या माणसाच्या पकडीतून मागे ढकलले आणि आत पळाले. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मी पुन्हा तोंड लपवून कामाला लागले. मला काय झाले माहीत नाही, पण आज मी घाईत काम करत होते. चौधरी पुन्हा सभागृहात आले तेव्हा मी 15 मिनिटेच काम करत होते. तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा मी फरशी झाडत होते. त्याचे शूज पाहून माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. तोपर्यंत तो रोज हवेलीतून निघायचा आणि मी गेल्यावरच परत यायचे. त्या दिवशी तो एकदा लवकर परतला होता जेव्हा त्याने त्या उंटाला सोबत आणले होते आणि आज त्याला समोर पाहून मी कोरड्या पाण्यासारखी थरथरत होते. तो म्हणू लागला, चल मुली, आधी माझी खोली साफ कर. हे ऐकून माझे पाय थरथर कापत होते, पण मला माहीत होते की नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. मी उठले आणि खोली साफ करायला त्याच्या खोलीत गेले. पण माझ्या पाठोपाठ तो त्याच्या खोलीत येईल हे मला माहीत नव्हते. मी त्याची खोली झाडू लागले आणि तो त्याच्या बेडवर बसला. त्याची कसली तीक्ष्ण दृष्टी होती. मला स्वतःबद्दल वाईट वाटत होतं. तो म्हणाला, तू कलावतीची मुलगी आहेस, असे तो म्हणू लागला. ते शब्द होते ज्यांनी माझा जीव घेतला. मी तिरस्काराने मान हलवली. होय. मग तो हसायला लागला. बरं, आजकाल तू माझ्या जंगली उंटाला चारा देत आहेस. तो काय बोलतोय ते मला आधी समजले नाही. मला बोलणेही कठीण झाले होते. तो म्हणू लागला की आजकाल माझ्या उंटाचे प्रेम शिंगेला पोचले आहे आणि त्याचे प्रेम पाहून मला समजले नाही की त्याचे कारण काय आहे. पण तुला पाहिल्यानंतर मला समजले की त्या उंटाने तुझ्यावरचे मन गमावले आहे. तो अचानक उठून माझ्या दिशेने आला तेव्हा त्याला काय म्हणायचे आहे हे मला समजलेही नव्हते. त्याने माझ्या हातातून झाडू हिसकावून खाली फेकला आणि काही क्षणातच तो माझ्यापासून दूर गेला आणि माझ्या चेहऱ्यापासून दूर गेला. माझा चेहरा त्याच्यासमोर स्पष्ट दिसत होता. त्याने माझा घुंगट वर केला आणि माझ्या चेहऱ्यावर डोळे टेकवले. मला माहीत नव्हते आता तो माणूस माझ्यासोबत काय करेल. तो म्हणाला, तू कौतुकास पात्र आहेस. कलावती कृष्णवर्णीय स्त्रीसारखी आहे, पण तू दुर्मिळ हिऱ्यासारखी आहे. तुझ्या घरी जा. तू आजच्यानंतर रजेवर आहेस. तो माणूस म्हणाला. मी त्याला काही कारण विचारलं नाही आणि माझा घुंगट व्यवस्थित केला आणि मी धावतच खोलीतून आणि हॉलमधून बाहेर आले. मी रडत रडत गेट गाठले. मला कळेना मी का रडत होते. विनोद गेटवर उभा होता. मी त्याचा हात धरला आणि त्याला माझ्यासोबत घेतले. तो आधी चिंतेत उभा होता कारण त्याने मला चौधरीशी टक्कर देताना पाहिले होते. मला रडताना पाहून तो आणखीनच अस्वस्थ झाला. तो म्हणाला, काय झालं संपदा? मी म्हणाले की मला चौधरीची भीती वाटते. पण त्याचे डोळे मला विचित्र वाटलेत. आजच माझ्याशी लग्न कर आणि मला कुठेतरी घेऊन जा. माझे म्हणणे ऐकून विनोद अस्वस्थ झाला. तो मला म्हणाला की मी तुला किती वेळा सांगितलं होतं की घुंगट सांभाळ, असं तो बोलू लागला. मी आणखी रडू लागले आणि मग त्याने मला गप्प करण्याचा प्रयत्न केला. मग तो म्हणाला, ठीक आहे, आजच काहीतरी करेन, आता तू गप्प बस. पण तो यायच्या आधीच माझ्यासाठी चौधरीच्या लग्नाचा मेसेज आला होता आणि तोही उद्यासाठी. त्याला उद्याच माझ्याशी लग्न करायचं होतं. माझ्याकडे आजची रात्र होती. मी स्वतःला कोणत्याही अत्याचाराचे आणि अतिरेकांचे लक्ष बनवू शकले नाही. तो माणूस माझ्याशी कसा वागेल माहीत नाही. त्या बाईच्या किंकाळ्या माझ्या कानावर पडू लागल्या. तिची किंकाळी माझी निवड नष्ट करत होती आणि त्या उंटाची नजर त्याच्यावर होती. मला कळत नाही तो माणूस आपल्या बायकोच्या खोलीत उंट का घेऊन येतो आणि तो उंट बायकांचे काय करतो आणि ही भीती मला मारत होती. विनोदशी माझा संपर्क होऊ शकला नाही, पण मी खोलीत त्याची वाट पाहत बसली असती तर त्याने काय केले असते. वासनेचा पुजारी चौधरी जेव्हा एका विवाहित महिलेवर आपले मन गमावून तिला तिच्या नवऱ्यासमोर आपल्या वाड्यात ओढून नेतो तेव्हा त्या महिलेचा पतीही त्याचे काही नुकसान करू शकत नाही. मग नवशिक्या काय करणार? मी अनियंत्रितपणे रडत होते. आता चौधरी आणि त्याच्या उंटाचा होणारा अत्याचार आपल्या मुलीला सहन होणार नाही असे सांगून आई अश्रू ढाळत होती. तो उंट लग्नाच्या रात्री त्या चौधरीसोबत खोलीत का जातो आणि नवरीसोबत काय करतो हे आजपर्यंत कुणालाही कळू शकलेले नाही. आईचे अश्रू अखंड वाहत होते. बाबांचा रंगही पांढरा झाला होता. ते काही बोलत नव्हते आणि चौधरीशी स्पर्धा करू शकत नव्हते. त्यामुळे जे काही करायचे होते ते मला स्वतःच्या रक्षणासाठी करावे लागले. रात्र पडताच मी घरातून पळून गेले. आमच्या भागातील वाळवंट काही मैलावरच होते. शहरात जाण्यासाठी बसेसही धावल्या. मी शहरात बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मी आंधळेपणाने पळत होते. पण कदाचित माझे नशीब इतके चांगले नव्हते. त्या चौधरीला हे कसे कळले आणि तो त्याच्या उंटावर बसून माझ्या मागे येत होता आणि यावेळी तो उंट या शहरामध्ये चिखल उडवणाऱ्या घोड्यासारखा माझ्या मागे धावत होता. मला कळले नाही कसे आणि केव्हा तो माझ्या मागे आला आणि माझा पाठलाग करू लागला. कदाचित चौधरी संशयास्पद झाला असेल किंवा मी दुर्दैवी असेल. मी शक्य तितक्या वेगाने धावत होते पण त्याने लवकरच मला पकडले. आधी त्याने माझे तोंड झाकून मला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी पूर्णपणे उलटून मातीच्या ढिगाऱ्यावर पडले. तेव्हा त्या चौधरीने मला माझ्या हाताने ओढले आणि मला त्याच्या उंटावर बसवले. तो धिप्पाड होता. मी त्याच्यासमोर काहीच नव्हते. नाजूक मुलगी, त्यामुळे त्याने मला एका हाताने ओढून त्याच्या उंटावर बसवले. त्याला मला सोडायला सांगून मी रडू लागले. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, पण बरं, उंट हा वाळवंटाचा घोडा आहे असं म्हणतात.
त्या उंटाचा वेग पाहून मला आश्चर्य वाटले किंवा कदाचित त्याच्या मालकाप्रमाणेही त्यालाही मला मिळवण्याची इच्छा झाली. काही वेळातच मी त्या वाड्यात पोहोचले. मुख्य गेट उघडायला कोणीच नव्हते. विनोदला बघून मी अवाक झाले आणि निरागस नजरेने चौकीदार विनोदकडे पाहू लागले. पण त्याने दूर पाहिले आणि नजर बदलली. त्या माणसाने मला वरून खाली ढकलले आणि जमिनीवर पाडले. मी तोंडावर जोरात पडले. विनोदला हे सर्व सहन होत नव्हते म्हणून तो पळत पळत माझ्यापर्यंत पोहोचला. त्याने मला उचलले आणि म्हणाले, चौधरी साहेब सोडा, मी आयुष्यभर तुमचा गुलाम आहे. 2 वेळच्या जेवणाशिवाय बदल्यात काहीही मागितले नाही. फक्त संपदाला माफ करा, तिचा छळ करू नका. चौधरी उंटावरून खाली उतरले आणि विनोद समोर उभे राहिले. हरामखोर, तुला माझ्याकडून काही मागण्याचा अधिकार कोणी दिला? विनोद म्हणाला, ती माझी मंगेतर आहे. हे ऐकून चौधरी जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला की मी तुझ्यासमोर तिच्याशी लग्न करेन. असे सांगून चौधरी यांनी विनोदच्या तोंडावर जोरदार वार करून त्याला मागे ढकलले व नंतर माझा हात धरून मला आत ओढून खोलीत कोंडले. मी रडत राहिले पण माझे रडणे ऐकायला तिथे कोणीच नव्हते. चौधरी यांच्याशी माझे लग्न झाले होते. मला माझा मृत्यू समोर दिसत होता. त्यानंतर रात्री त्या व्यक्तीने उंट सोबत आणून खोलीचा दरवाजा बंद केला होता. मी पूर्णपणे निर्जीव बसले होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तो माझा आवडता उंट आहे. माझ्या पत्नीचे संपूर्ण शरीर चाटणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करणे हा माझा हक्क आहे. हा उंटही खूप खोडकर आहे. त्याला गोऱ्या कातडीच्या मुली खूप मोहात पाडतात. उंट माझे संपूर्ण शरीर चाटून जाईल या विचाराने मला माझ्या अंगावरून काठा उभा राहिला. त्या माणसाने उंट माझ्या दिशेने दाखवला पण उंट माझ्या दिशेने सरकला नाही. त्या माणसाने उंटाला पुन्हा विचारले पण तरीही तो माझ्याकडे आला नाही. उंट माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अतिशय काळजीपूर्वक पाहत होते. चौधरी प्रचंड रागाने उभे राहिले आणि उंटाला सांगू लागला की मी सांगतोय ते कर, या मुलीला तुझ्या जिभेने चाट. पण तो उंटही जागेवरून हलला नाही. त्या चौधरीने उंटाला मारायला सुरुवात केली. उंटाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तो माझ्याजवळ आला नाही. मी उठून चौधरीच्या पाया पडले. मी म्हणाले, या मुक्या माणसाला मारू नका, सोडून द्या. चौधरी बोलू लागले की जर कोणी माझे ऐकले नाही तर मी रागाने वेडा होतो आणि मग या प्राण्याचा काय दर्जा. त्याने मला हाताने धरले आणि बेडवर फेकले. माझे डोके अचानक बाजूच्या टेबलावर आदळले आणि कपाळातून रक्त वाहू लागला. माझे रक्त पाहून त्या उंटाला खूप राग आला. त्याने अचानक त्याच्या मालकावर हल्ला केला. त्याला जमिनीवर फेकून त्याच्या छातीवर पायाने अंधाधुंद वार करू लागला. यावेळी चौधरीच्या किंचाळ्याचा आवाज हवेलीत घुमत होता. उंटाने आपले कर्तव्य पार पाडले होते. जेव्हा त्याला भूक लागली आणि तहान लागली तेव्हा मी त्याला स्वतःच्या हाताने जेवू द्यायचे. उंटाचा काही दोष नव्हता. उंटाला खाऊ घालणाऱ्या महिलेने माझ्यासमोर खुलासा केला होता की तो कोणाच्याही हातचे अन्न खाऊ शकतो. पण चौधरी त्याला फक्त सुंदर महिलांच्या हातूनच खाऊ घालत असे. ती बाई आजारी पडल्यावर बिचारा उंट 3-4 दिवस उपाशी राहिला. पण चौधरीने एकाही स्त्रीला उंटाला चारा द्यायला सांगितले नव्हते. चौधरीचे लोक दार उघडून त्यांना वाचवण्यासाठी आले तोपर्यंत चौधरी याचे अंग थंड पडले होते. सगळेही आत शिरले. मला पाहताच ते माझ्याकडे आले आणि चौधरीच्या अत्याचाराने सर्वजण नाराज झाले. त्यामुळे चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची लाट उसळली. चौधरीचे काम संपून उंट बाजूला उभा राहून फक्त माझ्याकडे पाहत होता. काही वेळाने उंट माझ्या आणि विनोदजवळ आला आणि माझ्यावर प्रेम करू लागला. मीही त्याच्या पाठीला हात लावून सांत्वन केले. माझे लग्न चौकीदार विनोदशी झाले आणि तो उंटही आता आमच्यासोबत राहतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.